जागतिक माहिती दिनाचा अधिकार दिवस, जागतिक माहितीचा अधिकार दिन कधी साजरा केला जातो, असा जर ऑनलाईनवर प्रश्न आला तर या प्रश्नाचं तुम्हाला अचूक उत्तर घ्यायचं आहे. जागतिक माहितीचा अधिकार दिवस कधी असतो? 28 सप्टेंबर. पाठ ठेवा मित्रांनो, 28 सप्टेंबर. त्यानंतर माहितीचा अधिकार लागू करणारा पहिला देश कोणता होता? तो होता स्वीडन. वर्ष जर विचारलं तर लक्षात ठेवा 1766. फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट या नावानं तो पारित झाला होता. तर पहिला देश कोणता आहे? स्वीडन. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की भारतीय राज्यघटनेतील लक्षात घ्या अनुच्छेद 19(1) मधील जो क आहे, ठीक आहे, यामध्ये क त्याला अ पण म्हणू शकता. तर यामध्ये माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार सांगण्यात आलेला आहे. यावरती प्रश्न कंबाईनमध्ये पण विचारलेला आहे. तुम्हाला येणारी नगर परिषद, कंबाईन, तलाठी सगळ्या एक्झाममध्ये हा ॲक्ट उपयोगाचा ठरणार आहे मित्रांनो. आणि क्रिस्टल क्लिअर पॉईंट होणार आज तुमचे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19(1) क मध्ये माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर हा कितव्या क्रमांकाचा अधिनियम होता मित्रांनो? हा होता क्रमांक 22 नंबरचा अधिनियम 2005चा. याला अनुमती राष्ट्रपतींनी केव्हा दिली होती? तर राष्ट्रपतींनी जी मंजुरी दिली होती मित्रांनो ती दिली होती 15 जून 2005. आणि गॅझेटमध्ये कधी प्रकाशित झाला होता? 21 जून 2005ला. पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रपतींनी मंजुरी कधी दिली? 15 जून 2005ला. तर गॅझेटमध्ये राजपत्रात कधी तो प्रसिद्ध झाला? 21 जून 2005. योग दिवस पण असतो 21 जूनला. हा तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे. ओके, क्लिअर. त्यानंतर अंमलबजावणी कधी झालेली होती बघा? तर अंमलबजावणी माहितीच्या अधिकाराची 12 ऑक्टोबर 2005ला झाली होती. राष्ट्रपतींची अनुमती केव्हा मिळाली होती? 15 जून 2005ला. आणि गॅझेट म्हणजेच राजपत्रात कधी प्रसिद्ध झाला होता? 21 जून 2005. पॉईंट आहे की माहितीच्या अधिकारामध्ये एकूण प्रकरणे आहे 6, एकूण कलमे आहे 31 आणि एकूण परिशिष्ट आहे 2. तर हे सगळे पॉईंट्स आता आपण व्यवस्थित इथे क्लिअर करूया. पुन्हा एकदा प्रचारलं की एकूण प्रकरणे किती आहे? उत्तर 6 घ्या. कलमा किती आहे? माहितीचा अधिकार 2005 मध्ये 31 आहे. आणि परिशिष्ट किती आहे? तर परिशिष्ट आहे 2. क्लिअर ठेवा. ओके. त्यानंतर पहिले राज्य कोणते होते ज्यांनी माहितीचा अधिकार लागू केला होता? ते राज्य होते मित्रांनो तामिळनाडू. तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा 7वा क्रमांक लागतो. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे मित्रांनो, हे लेक्चर घेत असताना जर माझ्याकडून काही बाय चान्स चुकलं तर ते तुम्ही तसं मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. अदरवाईज याच्यामधली जी माहिती आहे परफेक्ट देण्याचाच आम्ही प्रयत्न इथे केलेला आहे. पहिले राज्य तामिळनाडू, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? 7वा. आता महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 15 जून 2005 रोजी ठीक आहे राष्ट्रपतीची अनुमती मिळाली होती तेव्हा एकूण 9 कलमा सुरू झालेल्या होत्या. त्या 9 कलमा कोणत्या होत्या बघा? 4(1), त्यानंतर 5(1) आणि 2, ठीक आहे, 12, 13, 15, 16, 24, 27, 28 इत्यादी कलमा सुरुवातीला काय केल्या होत्या? सुरू केल्या होत्या. कारण माहितीचा अधिकार पूर्णतः हा 12 ऑक्टोबर 2005ला लागू झाला होता. ओके. सो हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. सध्या हा अधिनियम संपूर्ण लक्षात घ्या, सध्या हा अधिनियम संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. पेपरमध्ये विचारला जाऊ शकते की माहितीचा अधिकार कोणत्या भागाला लागू आहे? तर संपूर्ण भारताला तो लागू आहे. जम्मू काश्मीरला तो 31 ऑक्टोबर 2019 पासून लागू झाला. कारण तत्पूर्वी जम्मू काश्मीरला हा अधिनियम लागू नव्हता. मात्र जेव्हा जम्मू काश्मीर जे आहे मित्रांनो, जम्मू काश्मीर जे आहे जेव्हा ते केंद्रशासित प्रदेश बनलं 31 ऑक्टोबर 2019ला तेव्हापासून हा त्यांना पण लागू झालेला आहे. त्याच्यानंतर मला या ॲक्टमध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी वाटल्या, त्या म्हणजे व्याख्या. केंद्रीय माहिती आयोगाची व्याख्या कशामध्ये आहे? तर 2B मध्ये, असं लक्षात ठेवा. मात्र माहिती कशामध्ये आहे? तर 2F मध्ये आहे. माहितीचा अधिकार कशामध्ये आहे? 2J मध्ये. लक्षात ठेवा, माहितीचा अधिकार 2J मध्ये आहे. व्याख्या म्हणत आहे. राज्य माहिती आयोग कशामध्ये आहे? राज्य माहिती आयोग K मध्ये आहे. बघा, केंद्रीय माहिती आयोग 2B, राज्य माहिती आयोग 2K आणि त्रयस्थ पक्ष आहे 2N मध्ये. लक्षात घ्या, त्रयस्थ पक्ष आहे 2N मध्ये. क्लिअर झालं का इथपर्यंत? एवढ्याच व्याख्या पाठ करा. ठीक आहे. त्यानंतर कलम 3 याच्यावरती प्रश्न आलेला आहे. नागरिकांना माहितीचा अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे? कलम 3 मध्ये देण्यात आलेला आहे. माहिती अधिकाराची व्याख्या आहे 2J मध्ये. ओके, क्रिस्टल क्लिअर. चला, मला प्रश्न आला होता मित्रांनो कलम 4. ज्या दिवशी मी तलाठीची एक्झाम दिली होती, ज्या दिवशी मी पेपर दिला होता, त्या दिवशी प्रश्न आला होता की सार्वजनिक प्राधिकरणावरील बंधने, ठीक आहे, आबंधने कोणती कलम आहे? तर कलम 4 आहे मित्रांनो. आता महत्त्वाचा पॉईंट आहे, या अधिनियमाच्या प्रारंभानंतर 120 दिवसाच्या आत माहिती काय करावी? प्रसिद्ध करावी. ठीक आहे, सार्वजनिक प्राधिकरणांनी किती दिवसाच्या आत? 120 दिवसाच्या आत. आणि अजून एक पॉईंट लक्षात घ्या की कलम 4 मध्ये किती बाबी स्पष्ट कराव्या प्राधिकरणाने? तर किती? 17 बाबी. ठीक आहे, ह्या कमी जास्त होऊ शकतात पण आकडा लक्षात ठेवा 17. आणि महत्त्वाचं कलम 5 आहे जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे. जो संबंधित प्राधिकरणातील माहिती देणार आहे त्या जनमाहिती अधिकाऱ्यांना कलम 5 नुसार पद निर्देशित करायचं आहे. किती दिवसाच्या? 100 दिवसाच्या आत. म्हणजे अधिनियम किती दिवसाच्या आत? 120 दिवसाच्या आत. आणि जनमाहिती अधिकारी म्हटला तर 100 दिवसाच्या आत. ओके. सो मागच्या लेक्चरपेक्षा हे अपडेटेड मी लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो, म्हणून मला थोडा वेळ लागलेला आहे. ठीक आहे. कलम 6 काय म्हणते बघा? कलम 6 नुसार माहिती मिळवण्यासाठी
आपण 6 मध्ये कलम 6 नुसार आपण माहिती मिळवू शकतो मित्रांनो. तर ही विनंती आपण किती भाषेतून करू शकतो बघा, इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेतून लक्षात घ्या, लेखी स्वरूपात ती आपण मिळवू शकतो. आणि किती मर्यादा असते लक्षात घ्या माहिती संबंधित, तर त्या असते 150 शब्दाची मर्यादा आहे मॅक्झिमम. लक्षात ठेवा. क्लिअर आलं इथपर्यंत लक्षात. त्यानंतर ज्या तारखेस कोणती माहिती मिळवण्याची मागणी केली असेल त्या तारखेपासून किती वर्षापूर्वीच्या घटनेचं बद्दल माहिती पुरवली जाते, तर ते 20 वर्षापर्यंतची माहिती आपल्याला मिळू शकते. आला होता हा प्रश्न. त्यानंतर अशा 20 वर्षाच्या कालावधी संदर्भात जर वाद निर्माण झाला तर केंद्र सरकारचा निर्णय काय असेल, अंतिम असेल. ठीक आहे. त्यानंतर पहा 11 आहे त्रयस्थ पक्षाची माहिती. संबंधित माहिती अधिकाऱ्याला अशी माहिती 40 दिवसाच्या आत पुरवावी लागते. ठीक आहे. जर त्रयस्थ पक्ष आला तर ते 40 दिवसाच्या आत माहिती पुरवावी लागते. तशी साधारणतः किती दिवसाच्या आत आपल्याला माहिती मिळते, 30 दिवसाच्या आत. परंतु त्रयस्थ पक्ष आला तर ती 40 दिवसापर्यंत द्यावी लागते. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात. नंतर मित्रांनो की अंतर्गत केंद्रीय माहिती आयोगात एक मुख्य माहिती आयुक्त तसेच 10 पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त असेल. म्हणजे एक माहिती आयुक्त मुख्य आणि एक आहे अन्य माहिती आयुक्त. ओके, सो अशी संख्या बघा इथे दिलेली आहे. मग आता महत्त्वाचं आहे की केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कशामध्ये दिलेली आहे, तर 12 मधली 1 मध्ये. आणि एक अजून पाठ ठेवा, 12(3) मध्ये काय आहे, तर 12(3) मध्ये आहे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त. मित्रांनो हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. कंबाईन एक्झाम जे आहे ग्रुप बी, सी, नगर परिषद या सर्व पेपरमध्ये हे तुम्हाला कामी पडणार आहे. आणि आपल्या या चॅनलवरती लोकसेवा अधिनियम 2015, प्रतिबंधक कायदा 1988 हे सगळ्यांचे पॉईंट्स या पद्धतीनं तुम्हाला मिळेल. आणि याची PDF आपण आपल्या टेलिग्रामवर टाकणार आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर आता काय म्हटलं आहे की मग हे जे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आहे यांची जी निवड होते ती निवड समितीमार्फत होते मित्रांनो. आणि या निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात, ते असते पंतप्रधान. हा पण प्रश्न विचारला गेला आहे तलाठीच्या शिपमध्ये. मात्र नियुक्ती कोण करते, नियुक्ती करते राष्ट्रपती. ठीक आहे. म्हणजे एक निवड समिती असते, त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असते. मग नाव सुचवल्यावर त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. म्हणून मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करते, उत्तर राष्ट्रपतीच असलं पाहिजे. पण निवड समितीचे अध्यक्ष कोण, तर उत्तर पंतप्रधान घ्यायचं आहे. क्लिअरेशन आलं असेल. आणि निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. यामध्ये लोकसभेचा विरोधी पक्षनेता असतो आणि एक कॅबिनेट मंत्री असतो. आणि यांनी केलेल्या निवड केलेल्या व्यक्तीची राष्ट्रपती काय करतात, नियुक्ती करतात. तर हा आहे तो मेन पॉईंट. त्यानंतर आता महत्त्वाचा प्रश्न आहे, मागच्या लेक्चरमध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती, ते आपण इथे दूर केलेली आहे. मुख्य माहिती आयुक्ताचा जो पदावधी असतो तो 3 किंवा 65 वर्ष किंवा त्याहीपेक्षा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कालावधीपर्यंत असतो. ही दुरुस्ती 24 ऑगस्ट 2019ला झालेली आहे. आधी हे 5-65 होतं मित्रांनो, तर आता हे बदललेलं आहे. आता तुम्ही 3-65 किंवा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कालावधीपर्यंत दुरुस्ती लक्षात ठेवा 24 ऑगस्ट 2019. तर या बाबतीत अपडेट राहा आता तुम्ही. ओके. त्यानंतर पहा, तो पुनर्नियुक्तीस पात्र नसेल. मुख्य माहिती आयुक्त पुन्हा मुख्य माहिती आयुक्त होण्यास तो पात्र नसतो. लक्षात घ्या. शपथ आणि राजीनामा कोणाकडे देतात, ते राष्ट्रपतीला. नियुक्ती कोण केली, राष्ट्रपतीनं. आणि पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते, प्रश्न आला होता का बघा पेपरमध्ये. वजाहत हबीबुल्ला हे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते भारताचे. आणि सध्याचे कोण आहे बघा, यशवर्धन कुमार सिन्हा, जे की 11वे आहे. मित्रांनो हे चेंज होऊ शकतात मुख्य माहिती आयुक्त वगैरे, या बाबतीत तुम्ही अपडेट राहणं आवश्यक आहे. पण पहिले पाठ ठेवा, पहिले आहे वजाहत हबीबुल्ला. ठीक आहे. तर हे होता आपला केंद्रीय माहिती आयोग. आता आपण राज्य माहिती आयोग. केंद्रीय माहिती आयोग आला तर 12 लक्षात ठेवायचे आहे आणि राज्य माहिती आयोग आला तर 15 लक्षात ठेवायचं. आणि बघा पूर्ण कॉपी पेस्ट आहे. 15(1) मध्ये राज्य माहिती आयोग, आपण तिकडे 12(1) मध्ये केंद्रीय माहिती आयोग बघितला. 15(3) मध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्त, तर इकडे 12(3) मध्ये आपण केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त बघितलेले आहे. त्यानंतर पहा यांची नियुक्ती कोण करतात, राज्यपाल करतात. तिकडे कोण बघितलं होतं, राष्ट्रपती. इकडे निवड समितीचे अध्यक्ष आहे मुख्यमंत्री, केंद्राच्या ठिकाणी आहे पंतप्रधान. कालावधी सेम आहे बघा 3-65. आणि जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात ते पुनर्नेमणुकीसाठी पात्र नसतात. आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते. आता बघा वजाहत हबीबुल्ला यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्हाला महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त सुद्धा विचारू शकते, जे की सुरेश वी जोशी आहे. आणि सध्या कोण आहे मित्रांनो मुख्य माहिती आयुक्त, तर ते आहे सुमित मलिक. आता हे सुद्धा बदलू शकतात. त्यामुळे याच्या बाबतीत करंट अफेअरच्या बाबतीत अपडेट राहणं आपण आवश्यक आहे. ठीक आहे. तर सध्या हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर हा प्रश्न आलेला आहे की माहिती आयोगाचा अधिकार व कर्तव्य कोणत्या कलमात सांगण्यात आलेली आहे. पाठ ठेवा. माहिती आयोगाचे अधिकार व कार्य हे कशामध्ये आहे, 18 मध्ये आहे. मोस्ट टाइम पिक करा. 18 कार्य असं पाठ ठेवून द्या तुम्ही शॉर्टकटमध्ये. 18 कार्य. 19 मध्ये काय आहे मित्रांनो, 19 मध्ये आहे अपील. आता हे पाठ ठेवजा. जनमाहिती अधिकाऱ्याच्या निर्णयामुळे व्यतीत झालेला व्यक्ती 30 दिवसाच्या आत वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे काय करू शकतो, अपील करू शकतो. ठीक आहे. ही झाली तुमची पहिली अपील. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 90 दिवसाच्या आत विशिष्ट परिस्थितीत 90 दिवसानंतरही राज्य किंवा केंद्र माहिती आयोगाकडे डायरेक्ट आपल्याला अपील करता येते, ते दुसरं अपील असते. म्हणजे माहितीच्या अधिकारात एकूण फक्त 2च अपीला करता येतात. ठीक आहे. पहिली अपील झाली आहे 30 दिवसाच्या आत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आणि नंतर दुसरी अपील आहे 90 दिवसाच्या आत केंद्रीय माहिती आयोगाकडे किंवा राज्य माहिती आयोगाकडे. आणि पहा प्रथम अपीलाचा निर्णय हा जो निर्णय आहे, जी तुम्ही पहिली अपील केली होती त्या अपीलाचा निर्णय तुम्हाला 30 ते 45 दिवसाच्या आत मिळणार असतो. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या अपीलाचा निर्णयाचा कालमर्यादा नाही आहे.
ठीक आहे, की इथं जे आपण 90 दिवसाच्या आत दुसरी अपील केली होती त्याचा निर्णय जो आहे तो केव्हाही लागू शकतो, त्याबद्दल कालमर्यादा नाही आहे. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट मी इथं तुम्हाला काय करून दिलेले आहे, कव्हर करून दिलेले आहे. लेक्चर लक्षात येत असेल मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर आणखी काय लक्षात ठेवा, कलम 20 जे आहे शास्ती पेनाल्टी, म्हणजे तर तुम्हाला विचारलं की दंडचा उल्लेख कशामध्ये आहे. 20, 18मध्ये कार्य बघितले आपण, 18मध्ये कार्य, 19मध्ये अपील आणि 20मध्ये लक्षात ठेवा दंड. मग दंडाची तरतूद आहे 250 रुपये प्रतिदिवस किंवा मग 25,000 रुपयापर्यंतही प्रतिदिवस काय लावला जाऊ शकतो दंड. म्हणजे 250 ते 25,000 असं डायरेक्ट तुम्ही पाठ ठेवून द्या, प्रश्न येणार तुम्हाला पेपरमध्ये. आणि या कायद्याअंतर्गत एक टीप आहे इथं लक्षात घ्या, बोर्डमध्ये लिहिला आपण, या कायद्याअंतर्गत केवळ द्रव्य दंडाची तरतूद आहे, कारावासाची तरतूद नाही. मोस्ट टाइम बी करा, फक्त तुम्हाला 250 ते 25,000 पर्यंतच रक्कमेचा दंड भरावा लागते. इथं कारावास वगैरे या अधिनियमाअंतर्गत येत नाही. 21 आहे, हा प्रश्न येऊ शकतो, सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. म्हणजे एखादा अधिकारी जर माहिती देण्यात चुकला असेल पण ते त्यांना चांगल्या हेतूनं केलं असेल किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे झालं असेल तर ठीक आहे, तर त्याला सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीनं संरक्षण मिळेल असं म्हटलं जाते. ठीक आहे, तर ती झाली सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण आहे. तर कलम 21 तुम्ही इथे पाठ ठेवा. ओके, 20 काय सांगितलं, शास्ती पेनाल्टी. 22 महत्त्वाचा आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, शासकीय गुपिते अधिनियम 1923. या दोन्ही कायद्याअंतर्गत भारताची सुरक्षा हा एक उद्देश होता. तर माहितीच्या अधिकारांना शासकीय गुपिते अधिनियम 1923 काय झाला होता, लक्षात घ्या, रद्द झालेला होता. आणि 1923 म्हणजे 100 वर्ष झाली आहेत, त्यामुळे यावरती प्रश्न येऊ शकतो. आता हा प्रश्न आला होता का सांगा, कलम 23 न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी करण्यात आलेली आहे या कायद्याअंतर्गत. कलम कितीनुसार, 23 नुसार. ठीक आहे, कलम 24 काय आहे, विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे. काही महत्त्वाच्या ज्या संघटना आहे की ज्या आपल्याला माहिती देऊ शकत नाही, कारण त्या माहिती संवेदनशील असतात मित्रांनो, त्या आपल्याला या कायद्याअंतर्गत देता येणार नाही. त्यामुळे कलम 24 पाठ ठेवा. आणि याच्यात एकूण संस्था किती आहे, तर त्या आहे संघटना आहे 26. आधी 25 होत्या, नंतर त्या वाढत गेलेल्या आहेत. तर आता सध्या किती आहे, 26. तर ह्या कमी जास्त होऊ शकते, याच्या बाबतीत थोडं अपडेट राहायचं आहे. 26 आहे, समुचित शासन अधिनियमाच्या प्रारंभापासून 18 महिन्याच्या आत आपल्या राजभाषेत माहिती पुस्तका काय करेल, संकलित करेल. राजभाषेत माहिती पुस्तका संकलित करण्याचं टार्गेट किती महिन्याच्या आत होतं, 18 महिन्याच्या आत. आणि कलम 28 आहे, याच्यावरती प्रश्न आला आहे की अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियम कोण तयार करू शकते. केंद्र शासनही करू शकते, राज्य शासनही करू शकते आणि सक्षम प्राधिकारी करू शकते. वरील सर्व असा प्रश्न राहील तुम्हाला कंबाईन वगैरे एक्झाममध्ये. 28 मध्ये नियम लक्षात ठेवा, 26 मध्ये लक्षात घ्या राजभाषेत माहिती. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची कलम आहे 24, विवक्षित संघटना, ज्या की सध्या 26 आहे. ठीक आहे, 23 आहे, न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी. आणि 22 मध्ये लक्षात घ्या 2005. आणि एक कोणता आपण बघितला, 1923चा गुपिते अधिनियम. ओके मित्रांनो, लेक्चर समजत असेल तुम्हाला. आणि एक शेवटचा पॉईंट बघा, आता मी तुम्हाला म्हटलं होतं की 31 कलमा होत्या, 6 प्रकरण होते आणि 2 परिशिष्ट होते. तर बघूया आपण पहिली अनुसूची म्हणजे पहिली परिशिष्ट आणि दुसरा अनुसूची म्हणजे दुसरं परिशिष्ट. तर पहिल्या अनुसूचीमध्ये केंद्र राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांना द्यावयाच्या शपथेचा नमुना आहे. तुम्हाला विचारलं जाईल, जे केंद्र आणि राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि अन्य माहिती आयुक्त आहे त्यांना शपथ किंवा प्रतिज्ञा कोणत्या अनुसूचीनुसार दिली जाते, तर अनुसूची 1 लक्षात ठेवा. ओके, आणि दुसऱ्या अनुसूचित काय आहे, जे कलम 24 अंतर्गत ज्या आपण आता संघटना बघितल्या होत्या. ठीक आहे, कलम 24 अंतर्गत अधिनियमातून वगळण्यात आलेल्या संघटनांचा समावेश लक्षात घ्या. या 26 संस्थांची जी लिस्ट आहे तुम्हाला दुसऱ्या अनुसूचीमध्ये मिळेल. म्हणजे अनुसूची 1 शपथ पाठ ठेवून द्या आणि दुसरी अनुसूची ह्या कलम 24 अंतर्गत ज्या 26 संघटना आहे त्या संबंधित आहे. आता थोड्याशा काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण बघूया मित्रांनो, ज्या की तुमच्या संकल्पना आता क्लिअर होईल. माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र होतं 2013 मध्ये. ओके, माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारं पहिलं राज्य कोणतं, महाराष्ट्र. दुसरं होतं दिल्ली. मोस्ट एमपी करा मित्रांनो. आम्ही हे सगळे जे माहितीचा अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम आहे मित्रांनो, हा आम्ही मेनच्या वेळेसच रीड केलेला होता. एक मोहम्मद सर आहे, मोहम्मद सर आणि मी या दोघा मिळून आम्ही हे तुमच्यासाठी एक लेक्चर तयार करत आहे मित्रांनो. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं सांगा. मोहम्मद सरांनी पण PSI मेन्स दिलेली आहे, मी सुद्धा PSI मेन्स दिलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही हे तुम्हाला राईट इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. तरी जर चुकून काही पॉईंट्स याच्यामध्ये राहिले असतील तर ते आम्हाला तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा, आम्ही त्यावर नक्कीच रिप्लाय देऊ. ओके मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर कराल. याची PDF मी टेलिग्रामवर पाठवून देईल. नागरिकांना सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळवण्याचा अधिकार किती दिवसाच्या आत आहे, 30 दिवसाच्या आत माहिती मिळू शकते. पण नागरिकांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या संबंधित माहिती पुरवायची असेल तर ते 48 तासाच्या आत. आता एखाद्याचा जीवन मरणाचा प्रश्न असेल मित्रांनो, तर ऑब्व्हियसली लवकरात लवकर द्यावी लागेल, तर ते 48 तास. मला हा दुसरा प्रश्न आला होता तलाठीमध्ये. ठीक आहे, एक कलम 4 आली होती आणि एक हे 48 तास आलं होतं. ठीक आहे, तर 2 प्रश्न विचारले जात आहे तलाठीमध्ये. नागरिकांना त्रयस्थ पक्षाच्या संदर्भात माहिती मागायची असले तर 40 दिवस. पहा आता साधारण परिस्थितीत 30 दिवस आणि आता
त्रयस्थ पक्ष जर आला त्याच्यात 10 दिवस एक्स्ट्रा वाढवले जातात, तर ते आहे 40 दिवसाच्या आत माहिती मिळवावी लागेल. आणि सहाय्यक जन माहिती अधिकारी जर आला याच्याकडून जर आपल्याला माहिती मिळवायचा विनंती अर्ज केला तर 35 दिवस, कारण साधारणतः 30 दिवस, आणि जनमाहिती अधिकारी आला तर 5 दिवस एक्स्ट्रा. म्हणजे काहीच नाही, काय लक्षात ठेवायचं, साधारण परिस्थितीत 30 दिवस, जनमाहिती अधिकारी आला तर 35 दिवस, ओके, आणि त्रयस्थ पक्ष आला तर 40 दिवस. कन्सेप्ट क्लिअर झाली का सांगा. ते एक एक शब्द पाठ ठेवा. सर्वसाधारण 30, त्रयस्थ पक्ष 40 आणि जनमाहिती अधिकारी आला तर 35. ओके, सो हा एक पॉईंट होता. आता प्रथम अपीलाची कालमर्यादा बघा, 30 दिवस किंवा विशिष्ट परिस्थितीत 30 दिवसानंतर. ठीक आहे, प्रथम अपील करता येते. प्रथम अपीलाचा निर्णय देण्याची जी मर्यादा आहे ते 30 दिवस किंवा असाधारण परिस्थितीत 45 दिवस. आपण लिहिलं होतं ना, 30-45 दिवसाच्या आत काय द्यावा लागतो, निर्णय द्यावा लागतो. आपल्याला अपील करायची असेल तर दिलेल्या निर्णयाच्या 30 दिवस किंवा 30 दिवसाच्या नंतर विशिष्ट परिस्थितीत आपण अपील करू शकतो. मग आता आपण अपील केली तर त्या अपिलावर जो तिकडून निर्णय येणार आहे तो 30 दिवस किंवा 45 दिवसात मिळेल आपल्याला. क्लिअर झालं. दुसरी अपील जेव्हा आपण केली होती, पहिल्या अपिलाचा जो निर्णय दिला होता त्याच्यानंतरची आपण दुसरी अपील केली होती, त्या अपिलाच्या विरोधात आपण 90 दिवसाच्या आत किंवा विशिष्ट परिस्थितीत 90 दिवसानंतरही अपील करू शकतो. आणि मग ही जो अपील केली याचा जो निर्णय येईल त्या निर्णयाची कालमर्यादा या कायद्यात सांगण्यात आलेली नाही आहे. तो निर्णय कधी येऊ शकतो. कन्सेप्ट क्लिअर झाली का सांगा मित्रांनो आता. कन्सेप्ट क्लिअर झाली का सांगा मित्रांनो आता. ओके, आणि लास्ट आहे मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपाबाबत. ठीक आहे, माहिती मिळवायची असली तर 45 दिवस, आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत आरोप असेल तर माहिती आहे 30 दिवस. ओके मित्रांनो, तर हे सर्व प्रश्न तुम्ही क्लिअर ठेवा. आता मला सांगा, हे लेक्चर तुम्हाला कळलं का. आणि मित्रांनो, याला खूप एफर्ट लागलेले आहे. ठीक आहे, तर नक्कीच तुम्हाला परीक्षेत हे चांगले मार्क्स मिळून देणार आहे, याच्यात काही शंका नाही आहे. तरीही जर काही अपडेट असली तर नक्की आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही त्याला उत्तर देऊ. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा, आणि जर तुम्हाला परीक्षेत यातले प्रश्न आले तर नक्की खाली येऊन एक कमेंट करून जा. ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय.